राजाबाई हे पहिल्यांदा झालं कुठल्या मैदानात या मालोजी सरांना विचार. हे तुझ्या समक्ष झालेलं आहे, हे तुझ्या प्रेमापोटी झालेलं आहे. हे पहिल्यांदा झाले, जे कोण नाही करून दाखवू शकत ते तू करून दाखवू शकतो. आमचे सिंगम पण इथेच आहेत, आमचे दबंग पण इथेच आहेत. धन्यवाद साहेब. सर्व पोलीस बांधवांना मनापासून आभार तुमचा. दोन्ही संघात म्हणजे पोलीस बंधून आपण जायचं नाही साहेब. प्लीज एक मिनिट मध्ये या. प्लीज सर्व पोलिसांनी इथे मध्ये या ना. फक्त काहीच नाही करायचं. या फक्त मध्ये या. तुम्हाला माहिती आहे तुमच्याशी सर्व पब्लिक किती प्रेम करते. प्रेम करतात की नाही? हा की नाही? नक्की साहेब तुम्ही दोघांनी फक्त एक एक हात वर करा तरी टाळ्या बघा कशा वाजतील. हात वर करा साहेब. प्लीज तुम्ही पण हात वर करा साहेब. तुम्ही जोरदार करा. चला साहेब त्यांच्या वतीने राजाबाईच्या वतीने तुम्हाला या स्पर्धेच्या आयोजनामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आम्ही तुम्हाला एवढंच प्रेम दाखवू शकतो साहेब. आमचा मनापासून धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात. तुम्ही जे काय आमच्यासाठी करता ते आम्ही कधीच नाही विसरू शकणार. मला माहिती आहे पोलीस म्हणजे घाबरतात, पण मित्रांनो पोलीस घाबरायची गरज नाही. पोलीस म्हणजे आमचे मित्र आहेत, आमचे बंधू आहेत. मी विनंती करतो साहेब आपण दोन्ही नाणेफेक करून घ्यायचं प्लीज. साहेब संपूर्ण पोलीस दलाच्या वतीने आमच्या लाडके मुख्यमंत्र्यांसाठी शुभेच्छा प्लीज. सर्वांना सर्व पोलीस दलाकडून शुभेच्छा. ठाणेनगर पोलीस स्टेशनच्या वतीने सीएम सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि मित्रांनो जेव्हा पोलीस बंधू आपल्या इथून तिथपर्यंत जातील त्यांना आपण टाळ्या वाजवतात घेऊन या प्लीज या. चला टाळ्या वाजवतात तिथपर्यंत जायपर्यंत आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं. धन्यवाद साहेब. परत एकदा तुम्हाला सॅल्यूट आहे. जे काही तुम्ही आमच्यासाठी करता कधीच नाही विसरू शकणार. हा प्रेम आमचा हा तुमच्यासाठी आहे. ही आमची छोटीशी पोच पावती आहे राजाबाईच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद तुम्हाला सर्वांना. खरंच परत एकदा या स्पर्धेच्या आयोजनाच्या वतीने आपल्या सर्वांचं या क्रीडा नगरीत राजा ठाकूर मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत. लाडके मुख्यमंत्री सन्माननीय
माननीय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य आयोजन आपण या ठिकाणी पाहत आहोत. मुख्यमंत्री चषक 2023 चा अंतिम सामना, उपांत्य फेरीचा सामना मोर्या सोनाली विरुद्ध उजाला वर. मैदान क्रमांक 1 साठी महिला गट हा सेमीफायनलचा सामना असेल. होतकरू मित्रमंडळ ठाणे राफनाईक कोपरखैरणे, होतकरू मित्रमंडळ ठाणे राफनाईक कोपरखैरणे आपणास दुसरा पुकार होतकरू मित्रमंडळ ठाणे राफनाईक कोपरखैरणे महिला गटासाठी दुसरा पुकार. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ट्रेन क्रमांक 2 वर खेळणारे अंडर 17 संघ या ठाणे जिल्ह्याचे मातब्बर संघ आहेत, जे अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतात आणि अंतिम विजेतेपद मिळवून या ठिकाणी आणतात. बघ रे अब चेक कर अब चेक कर आला निकल मारते तो एक मिनट फिकर करते खालून वायर हलवली का त्यांनी डायरेक्ट बसला असतात कारण की पुरुष अ गट हुतात्मा शांताराम कालवर शिवशंकर क्रीडामंडळ कल्याण हा मैदान क्रमांक 3 वरती सामना होईल. या संघासाठी दुसरा पुकार हुतात्मा शांताराम कालवर शिवशंकर क्रीडामंडळ कल्याण या दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार असेल, याची नोंद घ्यायची. डॅश मारला ना म्हणून डॅश मारला नाही या लोकांनी मारला ना खाली गेला ना डायरेक्ट वायर खालीच आहे ना, तो पुरा खाली गेलेला असा. ए चढ वरती इतना आलं
काही क्षणात या ठिकाणी धर्मवीर चित्रपटातील निर्माता ज्यांनी अनेक चित्रपटामध्ये नाटकामध्ये काम केलं आणि सध्या क्राईम पेट्रोलमध्ये नेहमी तुम्ही एक दबंग एक सिंगमच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो. आम्हा सर्वांचे लाडके मंगेश देसाई यांचं आगमन होणार आहे. खरंच आपण भाग्यवान आहोत कारण धर्मवीर चित्रपट आपण नुकताच पाहिलं होतं. एक सुपरहिट सुपर डुपर हिट मूवी होता आणि मंगेश देसाई यांच्या वतीने लवकरच धर्मवीर पार्ट 2 आज सुद्धा येणार आहे आणि आपण आतुरतेने वाट पाहतो. ज्या ठाणे नगरीला आपण गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचा ठाणा या नावाने ओळखतो, ज्यांनी एक आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी निर्माण केलं, ज्यांच्यामुळे आम्ही सर्व या ठिकाणी आहोत, या मुख्यमंत्री चषकाचा आनंद घेत आहोत. तसे चित्रपटाचे निर्माता सन्मान्य मंगेश देसाई हे काही क्षणात या ठिकाणी येणार आहेत. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय मनोजी पाटील व सदस्य महाराष्ट्र राज्य यांचा या ठिकाणी नमस्कार. आपल्या अध्यक्ष महिला गट होतकर मित्रमंडळ ठाणे रापण एक कोपर खेळणे. आपणास दुसरा पुकार या अगोदर दिलेला होता. आपणास आता तिसरा आणि अंतिम पुकार, महिला गटासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. होतकर मित्रमंडळ ठाणे रापण एक कोपर खेळणे. मैदान क्रमांक 1 वरती हजर व्हा. मैदान क्रमांक 1 वरती हजर व्हा. होतकर मित्रमंडळ ठाणे रापण एक कोपर खेळणे. या सामन्यासाठी सामनाधिकारी असतील सरपंच राकेश खेडेकर, पंच आनंद पाटील, विशाल टेंबे, गुणलेखक मेघना खेडेकर, सहाय्यक गुणलेखक निर्मला गवारे, मुकुंद कदम, तिसरी चढाई अनिल देवलेकर, टाइम मशीन साहिल पवार.
पॉइंट उचला. चला मैदान क्रमांक 1 वरती महिला गट होतकरू मित्रमंडळ ठाणे राफा नाईक कोपरखेडणे आपणास तिसरा आणि अंतिम पुकार केलेला आहे. दोन्ही संघांच्या व्यवस्थापकांनी याची नोंद घ्यायची आणि आपला संघ त्वरित मैदान क्रमांक 1 वरती हजर करायचा आहे. होतकरू मित्रमंडळ ठाणे राफा नाईक कोपरखेडणे चला त्वरा करा. महिला गटाचा सामना असेल. आधी तुम्ही बोलताय परत तुम्ही बोलताय कामाला काय राकेश करेकर माहिती संपर्क. चला मैदान क्रमांक 1 वरती महिला गट असेल. होतकरू मित्रमंडळ ठाणे राफा नाईक कोपरखेडणे संघ व्यवस्थापकांनी आपली टीम त्वरित मैदानावरती हजर करायची. शिवशंकर कल्याण हुतात्मा शांताराम कालवार आपल्यासाठी खेळण्यासाठी दुसरा पुकार दिला गेलेला आहे, याची नोंद घ्या. महिला गट होतकरू मित्रमंडळ ठाणे राफा नाईक कोपरखेडणे संबंधित सर्व शिक्षकांना सूचना त्वरित क्रीडांगणाला धावा घ्यायचा आहे. क्रीडांगणावर क्रमांक 3 वरती सुरू असलेला पहिला सेमीफायनलचा पुरुष अ गटाचा सामना उजाला क्रीडा मंडळ वळ विरुद्ध महिला असणार आहे. यापूर्वी 3 सामने झाले, यामध्ये 14 वर्ष मुलं मुली व 17 वर्ष मुली हे 3 अंतिम सामने झालेले आहेत. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू असलेला सामना सतीश प्रधान ज्ञान साधना विद्यालय विरुद्ध राफा नाईक हा वयवर्ष 17 मुले हा सामना सुरू आहे. अजून या स्पर्धेतली कुमारी अंतिम फेरी पुरुष अ ब महिला तसेच ठाणे शहर पोलीस विरुद्ध ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा महिला संघ प्रेक्षणीय सामना या ठिकाणी खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भरघोस बक्षिसे या ठिकाणी दिली जाते. 9 गटांमध्ये गेली 6 दिवस 175 संघ विविध 9 गटांमध्ये खेळले. 2100च्या आसपास खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक 350, सामनाधिकारी 50,
व संयोजनाच्या वतीने 100च्या वर कार्यकर्ते या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी व स्पर्धेमध्ये आपलं योगदान या ठिकाणी देत आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ठाणे नगर पोलीस स्टेशन तसेच ठाणे शहर पोलीस यांचं एक बहुमोल योगदान या ठिकाणी या स्पर्धेला लागलेलं आहे. सन्माननीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन राजाजी ठाकूर, विकासजी दाभाडे, उदयजी परमार यांच्या माध्यमातून गेली 6 दिवस अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेची जवळपास 7 लाखाची बक्षीस रोख रक्कम या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तसेच उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, उदयनमूल खेळाडू, अष्टपैलू खेळाडू यांनाही वैयक्तिक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. 99 चतुरस्थ अभिनेते ज्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारून महाराष्ट्राला आपल्या अभिनयानं खऱ्या अर्थानं भुरळ पाडली असे अभिनेते सन्मान्य अतिथी मंगेशजी देसाई साहेब यांचं प्रमुख उपस्थितीमध्ये साकारतोय महाराष्ट्रातली सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2023. राष्ट्रीय खेळाडू या स्पर्धा भरवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे सचिनजी पाटील यांचं नुकतंच या क्रीडेमध्ये आगमन झालं. MS05 CM 5021 क्रेटा व्हाईट कलर ज्यांची कोणाची असेल तर आपल्याला विनंती असणार आपण कृपया घ्यायचं. आपल्या मागे जी गाडी उभी आहे ती काढता होत नाही. MS05 CM 5021 क्रेटा. लाईट कमी कर ना वरती दे. एक मिनिट थांब.
क्रीडांगणाची व्यवस्था बनवण्याला सूचना. क्रीडांगण क्रमांक 2चा सामना संपल्यानंतर ते क्रीडांगण मोठं करून घ्यायचे. क्रीडांगणाची व्यवस्था बनवणे स्वयंसेवक. क्रीडांगण क्रमांक 2चा सामना संपल्यानंतर ते क्रीडांगण मोठं करून घ्यायचे. हुतात्मा शांताराम कालवार, शिवशंकर कल्याण. यापूर्वी आपल्याला दुसरा पुकार दिला गेलेला आहे, याची नोंद घ्यायची. आपला तिसरा पुकार मिळताच आपण मैदान क्रमांक 3चा ताबा घ्यायचा. या सामन्यासाठी सामनाधिकारी असतील सरपंच विशाल कदम, पंच आशिष मिसाल, प्रशांत शिंदे, गुणलेखक विक्रम धुमाल, सहाय्यक गुणलेखक प्रमोद पाटील, हरीश माडवी, तिसरी चढाई मयूर बोरसे, राकेश कोरेकर.
आणि या स्पर्धेसाठी सन्माननीय अतिथी ॲडव्होकेट दिलीपजी सिंग मान यांचे या ठिकाणी आगमन होते. बीजेपीचे लीडर सन्माननीय दिलजीत सिंग मान यांचं मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. मुख्यमंत्री चषक 2023 स्पर्धा सन्माननीय अतिथी दिलजीत सिंग मान बीजेपीचे लीडर यांचं या मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये शुभ आगमन होत आहे. आणि या स्पर्धेकरता मुख्यमंत्री चषक 2023 करता सन्माननीय अतिथी दिलजीत सिंग मान ॲडव्होकेट दिलजीत सिंग मान यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम आपल्या मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत असणार आहे. ॲडव्होकेट दिलजीत सिंग मान मॅडम यांचं आगमन होत आहे. मॅडमला विनंती असणार आहे, मॅडम आपण मांड्यावर कक्षामध्ये आसनस्थ व्हायचे आहे आणि या स्पर्धेत सहभाग व्हायचे आहे. लास्ट मिनिट बोनस मैदान क्रमांक 3 वरती हुतात्मा शांताराम कालवार विरुद्ध शिवशंकर कल्याण या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार.